कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे लबाडा, मला माहितच होतं तुम्ही दोघं पळून जाऊन लग्न करणार आहे। मी काय तुमच्या लग्नात 2 लाडू जास्त खाणार होते का? ना असू दे, माझ्या मनासारखं झालं बघ। आता मी डोळं झाकाय मोकळी झाली। आजी काय पण काय बडबडतीस? जरी घेणं आजी अगं याची काहीच गरज नाही। अरे मला तरी कोण आहे पोरणा बाळ? मी काय वर घेऊन जाणार आहे का? आजी पण अहो खरंच याची काहीच गरज नाहीये। असू दे असू दे, घे। माझ्या म्हातारीचं मन मोडू नको। असू दे असू दे। पूजा छान झाली बरं का सूर्या। सत्यनारायणाची पूजा घालून सत्यनारायणाला खुश केलंस। तुझ्या मागची अजून संकट संपलेली नाहीयेत। अरे डॅडीना जेवढं लवकरात मनवता येईल तेवढं मनव। आता एकाच गावात राहायचं आणि एकामेकाची तोंड बघायची नाहीत, हे चांगलं दिसतंय का सांग? मामा तू बोलतोय ते सगळं पटतंय की मला, पण डॅडींसमोर जायची हिंमतच होईना झाली माझी। ते लई चिडलेत रे माझ्यावर। मला नाही वाटत मला कधी ते माफ करतील म्हणून। डॅडी तुला काय? डॅडी आता मला त्यांच्या मुलीलाही कधीच माफ करणार नाहीत। नाही असं काय नाही, तुम्ही एकदा बोलून तर बघा। डॅडी आहेत कडक शिस्तीचं, पण मनानं लय चांगलं आहेत। अरे सूर्या, तू काळजी कशाला करतोयस? आम्ही आहे ना तुझ्या बरोबर। तू फक्त एकदा डॅडीना जाऊन भेट। ठीक आहे, भेटतो। चल येतो आम्ही। बर मी पण निघतो। पप्पे निघायचं ना आता? हो निघूया। कायमची राहायला मी या घरात लगीन करून थोडीच आली। अरे गंमत केली मी। चल येते येते तुळस। मामा बाय। गेले बाई एकदाचे पाहुणे। हा म्हणजे आता तू पूजेचा खर्च काढणार? नाही बाबा, माझ्यात नाही ताकद, आता बस झालं। माझ्यात पण, मला पण जरा आरामाची गरज आहे आता। तुम्ही आरामच करा जरा। भेटतोय बोलून तर गेलोय, पण डॅडींच्या समोर जाणं एवढं सोपं नाही। त्यांच्या समोर जाईन तेव्हा काय होईल ते देवालाच ठाऊक। शत्रू शत्रू ऐक, असं नको करू शत्रू। शत्रू शत्रू, अरे लहानपणीपासूनच्या आठवणी आहेत रे त्यांच्या, अशा जाळून टाकू नको। शत्रू शत्रू, अरे तुला झालं कळलं तर तिला लई वाईट वाटत। असं नका करूस। अरे त्याच्यानंतर तिच्या काहीच आठवणी राहणार नाहीत आपल्याकडं। तेच तर नकोय ना, त्यासाठी चाललंय सगळं। शत्रू शत्रू, तुझ्या समोर हात जोडतो, तुझ्या पाया पडतो, पण असं नको करूस। शत्रू ऐक की। आम्ही सांगितलं ना एकदा, ती मेली या घरासाठी, मग तिच्या आठवणी बी मेल्या। आता फक्त तिच्या वस्तू जाळतोय आम्ही। यापुढे जर तिचं नाव जरी तोंडातून तुम्ही काढलं, या वस्तूंसारखी अवस्था करीन मी तुमची। चिरंजीव झालं ते सगळं आगीत,
शत्रू अरे डिग्री आहे ती पोरीची एवढ्या कष्टानं मिळवली आहे तिनं नको असं करू ऐक माझं नको असं करू या डिग्रीचाच मार होता ना तिला चिरंजीव आता तिला अग्नी दिल्यासारखं वाटतंय आता आमच्या आत्म्याला शांती मिळेल भाग्याला लवकर चल. काजू पटकन अगं थांब बाई वाढतोय की का बसलोय का इथनं वाढायचं ना दादा वहिनी. थांब की जरा थांब दळू दे घे. तुझा आहार एक लई मोठा दीदी काय? किती पाहिजे तुला अख्खा 2 वाटी दे 2 वाटे दे बाबा दे तिच्याशी डिबेट नको करू दादा अरे वहिनीला भरव की घास हा आणि घास भरवता भरवता म्हणायचा हा घास नवऱ्याचा धनु दादा तू भरव घास भरव बरं भरव की बरं दादा अरे भरव भरव ना अगं वहिनी तू पण भरव की घास दादाला हा वहिनी भरवा की तुम्ही घास घास भरवल्यानं प्रेम वाढत प्रेम वाढतं वहिनी तुला माहितीये का काजू पुड्यानं रोज दुकानात एकमेकांना घास भरवत असतात बघ किती प्रेम वाढलंय नाही नाही काय बोलती ए धनु तू का बस वहिनी हिचं काय ऐकू नका तुम्ही घास भरवा हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.